हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय युनिट 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं चिटचाट आणि या कवितेचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. वॉर्मिंग अप चिटचाट मध्ये आपण येतोय. Assuming ABCD as a speaker, ask the assigned question in your group and discuss. तर ABCD हे स्पीकर आहेत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरावर आपण चर्चा करणार आहोत. तर स्पीकर ABCD आहेत आणि या स्पीकरने प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं आणि यावर आपण चर्चा संवाद करणार आहोत. तर पहिला स्पीकर A आहे, तो विचारतोय, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर आपण चांगला अभ्यास केला नाही तर काय घडेल. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. इफ यू डू नॉट स्टडी वेल यू विल फेल इन द एक्झाम, यू विल नॉट सक्सेस इन द एक्झाम और यू विल नॉट गेट गुड मार्क्स इन द एक्झाम. यापैकी काही उत्तर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ऍक्टिव्हिटीज और गेम्स. जर तुम्ही शाळांतर्गत ज्या स्पर्धा भरतात, खेळ असतात, या शाळेअंतर्गत स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही तर काय घडेल. तर याचं उत्तर आपण लिहू शकता. यू विल नॉट गेट फिजिकल फिटनेस, यू विल नॉट इन्क्रीज युअर जनरल नॉलेज, यू विल बिकेम अ लेझी पर्सन. बी स्पीकर म्हणतोय, इफ यू वेकअप लेट ऑन वर्किंग डे. कामाच्या दिवशी तुम्ही जर उशिरा उठलात तर काय घडेल. तर याचं उत्तर आपण लिहू शकता. इफ आय वेकअप लेट ऑन वर्किंग डे आय वुड नॉट कंप्लीट माय वर्क इन स्टिप्युलेटेड टाइम और इन गिवन टाइम. नेक्स्ट आहे, इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड. जर तुम्ही मित्राच्या संकटाच्या वेळी मित्राला जर तुम्ही मदत केली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय घडेल. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय, यू वुड लूज युअर फ्रेंडशिप और इन फ्युचर युअर फ्रेंड वुड नॉट हेल्प यू इन युअर नीड. तुमचा मित्र तुमच्या गरजेच्या वेळेला तुम्हाला मदत करणार नाही. असं उत्तर तुम्ही लिहू शकताय. स्पीकर सी विचारतोय, इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही नियमित व्यायाम नाही केला तर काय घडेल. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय, आय वुड बिकेम फ्लॅट अँड फॅबी, आय वुड बिकेम लेझी, आय वुड नॉट मेंटेन माय बॉडी फिट अँड हेल्दी. असं उत्तर तुम्ही लिहू शकताय. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही बाहेरील गाड्यावरले पदार्थ म्हणजे वडापाव, भजी, बर्गर वगैरे जंक फूड आपण याला म्हणतो, तर असे पदार्थ जर आपण खाल्ले तर काय घडेल. तर यू बिकेम फॅट अँड फ्लॅबी. तुम्ही लठ्ठ बनाल. युअर कोलेस्ट्रॉल विल इन्क्रीज. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. अशा गोष्टी ज्या गोष्टी मी माझ्या जीवनात करू इच्छितो. तर फॉर माय नेशन, माझ्या राष्ट्रासाठी मी काय करू इच्छितो. फॉर माय फॅमिली, माझ्या कुटुंबासाठी मी काय करू इच्छितो. फॉर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रासाठी. फॉर ओल्ड पीपल, वृद्ध लोकांसाठी. फॉर द नीडी, गरजू व्यक्तींसाठी. फॉर माय सेल्फ, मी माझ्यासाठी स्वतःसाठी काय करू इच्छितो. तर इथं काही त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. आपण निळ्या अक्षरातली जी आहेत ती आपली उत्तरं आहेत. यापेक्षाही वेगळी उत्तर आपण लिहू शकता. तर बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. फॉर माय नेशन. फॉर माय नेशन पुस्तकातलं उत्तर आहे, कीप माय लोकॅलिटी क्लीन. तर मी माझ्या जीवनामध्ये काय करू शकतो माझ्या राष्ट्रासाठी. तर कीप माय लोकॅलिटी क्लीन, माझा परिसर मी स्वच्छ ठेवू शकतो. तर हे मी राष्ट्रासाठी करतो.
नेक्स्ट आपण उत्तर लिहिलेलं आहे जॉईन आर्मी, मी आर्मीमध्ये प्रवेश घेऊ शकतो. जॉईन पोलीस, पोलीस भरती होऊ शकतो. डू नॉट पोल्युशन, मी प्रदूषण करणार नाही, तर हे मी माझ्या राष्ट्रासाठी करू शकतो. नेक्स्ट आहे थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ फॉर माय फॅमिली, माझ्या कुटुंबासाठी मी काय करू शकतो, तर त्याने उत्तर एक दिलेलं आहे केअर, मी माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. तर याचं उत्तर आपण बाकीचे लिहिले आहेत. तर सपोर्ट माय फॅमिली, हेल्प टू माय फॅमिली, केअर टू माय फॅमिली अँड अर्न फॉर माय फॅमिली मेंबर. तर मी पाठिंबा देऊ शकतो, मदत करू शकतो, पालकांची, वडीलधाऱ्या माणसांची काळजी घेऊ शकतो आणि अर्न आणि उदरनिर्वाह करण्यासाठी काही मिळकत, काही पैसे कमवू शकतो. नेक्स्ट आहे फॉर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रासाठी मी काय करू शकतो, तर हेल्प टू माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला मदत करू शकतो. वेट, माझ्या मित्राची मी वाट पाहू शकतो, म्हणजे शाळेत जाताना आपण मित्राची वाट पाहतो. केअर, काळजी घेतो. सपोर्ट, मित्राला आपण पाठिंबा देतो. फॉर ओल्ड पीपल, वृद्ध लोकांसाठी मी काय करू शकतो, तर केअर, त्यांची काळजी करू शकतो. नर्स, त्यांचा इलाज, उपचार किंवा त्यांची देखभाल मी करू शकतो. हेल्प, त्यांना मदत करू इच्छितो. सपोर्ट, त्यांना पाठिंबा देऊ इच्छितो. फॉर द नीडी, गरजू लोकांसाठी मी काय माझ्या जीवनात करू शकतो, तर हेल्प, त्यांना मदत करू शकतो. सपोर्ट, त्यांना पाठिंबा देऊ शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो. केअर अँड शेअर, हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर गरजू व्यक्तींना आपण आपल्याजवळ वस्तू शेअर करू इच्छितो किंवा शेअर करतो. फॉर माय सेल्फ, तर थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ फॉर माय सेल्फ, अशा गोष्टी माझ्यासाठी माझ्या जीवनात मी करू शकतो. तर फॉर माय सेल्फ करेजियस, करेजियस म्हणजे मी स्वतः धाडसी बनू इच्छितो. हार्ड वर्किंग, कष्टाळू बनू इच्छितो. सेन्सिटिव्ह, संवेदनशील बनू इच्छितो. प्रे, आणि माझं स्वतःच्या कल्याणासाठी प्रार्थना करू इच्छितो. तर या गोष्टी आपण करू इच्छितो. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. तर यापेक्षाही वेगळे उत्तर आपण लिहू शकताय. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ. खालील एक वेब दिलेलं आहे आपल्याला. वेब म्हणजे जाळं आहे, कोष्ट्याचं जाळं. तर इथं जाळं आहे. या जाळ्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे लाल अक्षरामध्ये, कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट पॅराग्राफ, आणि यानंतर आपल्याला पॅराग्राफ लिहायचा आहे. तर आपण इथं मुद्दे लिहिलेले आहेत. ट्रॅव्हल इन स्पेस, तर तुमची इच्छा आहे. माय विश मध्ये टायटल आहे लाल, आणि त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे ट्रॅव्हल इन स्पेस, मला अंतरिक्षात प्रवास करायचा आहे. तर याच पद्धतीत आपण इतर इच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तर बिकम अ प्राईम मिनिस्टर, मला पंतप्रधान व्हायचं आहे. फ्लाय इन द स्काय, आकाशात उंच उडायचं आहे. किंवा लँड ऑन मून, मला चंद्रावर उतरायचं आहे. तर या आपल्या विश आहेत आणि यावर तुम्ही पॅराग्राफ लिहायचा आहे. तर आनंदी भविष्याची आशा गमावणे, जर तुम्ही खालील गोष्टी नाही केल्या तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. तर आपण स्टांजा टू स्टांजा या कवितेचा अर्थ बघूया. अतिशय सुंदर अशी कविता आहे. आपण आपल्या जीवनात येऊन काहीतरी करायला हवं, आणि जर आपण आपल्यामध्ये बदल घडून आणला नाही तर आपण आपल्या आनंदी भविष्याची आशा गमवून बसू, असा थोडक्यात या कवितेचा अर्थ आहे. तर आपण स्टांजा टू स्टांजा बघूया ह्याचा अर्थ. तर पहिला स्टांजा आहे, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर याचा अर्थ आहे इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास नाही केलात. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन नाही केले. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचा आवाज ऐकला नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ,
जर तुम्ही स्वतःचे कौतुक केले नाहीत, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. असा या पहिल्या स्टांजाचा अर्थ आहे. नेक्स्ट स्टांजा, व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जेव्हा तुम्ही स्वतःची प्रशंसा किंवा आत्मसन्मान केला नाही, जेव्हा तुम्ही तुम्हाला इतरांनी मदत करण्यास मज्जाव केलात किंवा त्यांना परवानगी दिली नाहीत, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. थर्ड स्टांजा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. तर या सांध्याचा अर्थ आहे, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनलात, स्लेव म्हणजेच गुलाम, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, दररोज एकाच मार्गाने चालत राहिलात किंवा दररोज तेच काम करत राहिलात, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटाईन, जर तुम्ही तुमचे नेहमीचे कार्य बदलले नाही, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, किंवा तुम्ही अपरिचित किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलला नाहीत, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे आपण अनोळखी व्यक्तीचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. आपण वेगवेगळ्या रंगाचे शर्ट वापरणं गरजेचे आहे. म्हणजे जीवनातला आनंद घेणं गरजेचं आहे. आपलं दैनंदिन काम जे आहे तेच कामानं जर आपण कंटाळा असो तर ते काम बदलणं गरजेचं आहे. असा या सांध्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे, if you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. चौथ्या सांध्याचा अर्थ आहे, ज्या गोष्टीमुळे तुमचे हृदय धडधडते, तुमच्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होते, अशा अशांत उत्कंठ भावनांना जर तुम्ही आवर घातलात, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टुर्बुलंट इमोशन, टुर्बुलंट म्हणजेच अनस्टेडी, अशांत असा त्याचा अर्थ आहे. those which makes your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. ज्या गोष्टीमुळे तुमचे हृदय धडधडते, तुमच्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होते, अशा अशांत उत्कंठ भावनांना तुम्ही जर आवर घातली, तर तुम्ही आनंद भविष्याची आशा गमवाल. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर समाधानी नसता किंवा त्या कामावर अथवा नोकरीवर तुमचे प्रेम नसते, त्यावेळी तुम्ही तुमचे जीवन नाही बदलले. If you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after dream, if you do not allow yourself at least once in your life to run away from sensible advice, जर तुम्ही सुरक्षिततेचा विचार न करता किंवा अनिश्चिततेचा विचार न करता धोका पत्करला नाहीत, जर तुम्ही स्वप्नाच्या पलीकडे गेला नाहीत, जर
जीवनात एकदा तरी तुम्ही स्वतःला परवानगी दिली नाहीत, जर समंजस सल्ल्यापासून दूर पळालात किंवा दूर गेलात, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल, असा या शेवटच्या स्टांजाचा मतितार्थ आहे. तर पुन्हा एकदा शेवटचा स्टांजा आपण बघूया. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर समाधानी नसता किंवा त्या कामावर अथवा नोकरीवर तुमचं प्रेम नसते, त्यावेळी तुम्ही तुमचे जीवन नाही बदलले. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव्ह, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, जर तुम्ही सुरक्षितेचा विचार न करता किंवा अनिश्चिततेचा विचार न करता धोका पत्करला नाहीत, जर तुम्ही स्वप्नाच्या पलीकडे गेला नाहीत, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम, जीवनात एकदा तरी जर तुम्ही स्वतःला परवानगी दिली नाहीत, जर समंजस सल्ल्यापासून दूर पळालात, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सेबल ॲडवाइस, जर समंजस सल्ल्यापासून दूर पळालात किंवा दूर गेलात, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल, असं या कवितेचा थोडक्यात मतितार्थ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.